हाय एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे साज शृंगारमध्ये। आज आपण डेली यूजसाठी मिनिमल असं मंगळसूत्र जे तुम्ही ऑफिस वेअरसाठी सुद्धा यूज करू शकताय असं आपण फुल ट्युटोरियल घेऊन आलेलो आहोत स्पेशल तुमच्यासाठी। जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। त्यासाठी लागणारं मटेरियल आपण सुरुवातीला पाहणार आहोत। आपल्याला मंगळसूत्र चेन लागणार आहे, 22 गेजची वायर, 6 mm चे पर्ल्स, जम्पिंग, राईस बीड्स, मोती आणि त्यासोबतच 5 mm चे गोल्डन बीड्स, 0 नंबरचे गोल्डन बीड्स आणि क्रिस्टल लागणार आहेत रेड आणि ग्रीन मध्ये आणि गोल्डन कॅप। सुरुवातीला आपण फ्लावर बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण 0.3 mm च्या वायर मध्ये एक राईस पल्स आणि त्यासोबतच एक गोल्डन बीड्स पास करून घेणार आहोत। राईस पल्स स्किप करून गोल्डन बीड्स स्किप करून राईस पल्स मधून आपल्याला वायर पास करून घ्यायची आहे। कंप्लीट ही प्रोसेस मी तुम्हाला रिपीट दाखवलेली आहे। असंच आपल्याला फ्लावर कंप्लीट करून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस आहे, सिंपल आहे। गोल्डन बीड्स स्किप करून राईस पल्स मधून आपल्याला वायर पास करून घ्यायची आहे। ओके, व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहत असणार नक्की। बाकीचे सेम प्रोसेस असंच आपल्याला कंप्लीट फ्लावर रेडी करून घ्यायचे आहेत। एक फ्लावर रेडी करण्यासाठी जवळपास आपल्याला 8 राईस पल्स लागणार आहेत। 8 राईस पल्सचा एक फ्लावर रेडी होतो आणि त्यानंतर समोरचा जो पल्स असतो त्याला ट्विस्ट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्रा जी वायर असते त्याला कट करून घेतल्यानंतर प्रत्येक पल्सला ट्विस्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची प्लेसमेंट चेंज होणार नाही। त्याच वायरमध्ये आपल्याला एक क्रिस्टल पास करून घ्यायचं आहे आणि ट्विस्ट करून लॉक करून घ्यायचं आहे। आता उरलेले जे वायर आहे त्याच वायरमध्ये आपल्याला 0 नंबरचे गोल्डन बीड्स पास करून घ्यायचे आहे आणि जो क्रिस्टल आहे त्याला राऊंड शेपमध्ये आपण त्याला बेससाठी फिक्स करून घेणार आहोत। आणि हे सर्व फ्लावर आपले रेडी झालेले आहेत। गोल्डन बीडची प्लेसमेंट चेंज होऊ नये त्यासाठी आपण त्यामधून वायर 2 ते 4 वेळा पास करून त्याला फिक्स करून घेत आहोत। असा आपल्याला 2 फ्लावर लागणार आहेत मंगळसूत्र पेंडंटसाठी आणि दोन्ही फ्लावर रेडी करून घ्यायचे आहेत। आणि हे बनवणं खूप सोपं आहे। जर तुम्ही बिगनर्स असाल तर नक्की ट्राय करू शकता। जर तुम्ही ज्वेलरी आर्टिस्ट आहात, ऑलरेडी तुम्ही ज्वेलरी बनवताय, तर फिनिशिंग मध्ये हे ज्वेलरी कसं बनवायचं त्यामध्ये बऱ्याच टिप्स तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील। सर्वात महत्त्वाचं इथं तुम्ही टूल सुद्धा यूज करू शकता। जे बिगनर्स आहेत त्यांना हेल्प व्हावी त्यासाठी मी पेनाचा यूज केलेला आहे। 22 गेजची वायर सेम आपण घेतलेली आहे, त्याला आपण फक्त रॅपिंग करत गेलेलो आहोत आणि एक स्प्रिंग तयार झालेली आहे आपली। आणि असे आपल्याला 2 लागणार आहेत। फ्लावरच्या खाली ॲज अ बेस, ॲज अ डबल फ्लावर सुद्धा म्हणू शकता याला। आणि इथं स्प्रिंग आपले दोन्ही सुद्धा रेडी झालेले। त्यानंतर व्यवस्थित त्याला स्प्रेडिंग करणं खूप मोठं चॅलेंजिंग आहे। गडबड न करता तुम्ही स्लोली त्याला जर प्रॉपर शेप मध्ये जर देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हळूच प्रयत्न करावे लागतील। स्लोली त्याला शेप द्यायचा आहे। स्प्रेडिंग व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे। फ्लावरच्या खाली जे आपण पर्लचं फ्लावर रेडी केलेले आहे ते व्यवस्थित यावरती बसणं महत्त्वाचं आहे। आणि त्यावरती आपण जेव्हा फिक्स करतो ते प्रॉपर फ्लावर्स, डबल फ्लावर्स असं दिसतं आणि खूप सुंदर दिसतं। आता सध्या हँडमेड ज्वेलरीचा खूप जास्त ट्रेंड आहे। जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील आणि तुमची स्किल बिल्डअप करायची असेल तर नक्कीच आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत। डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता। आणि तुमच्या स्किलमध्ये अपडेट आणण्याचा जो एक हा प्रयत्न आपण करतोय घर बसल्या ज्वेलरी शिकण्याचा, ते सुद्धा तुम्हाला खूप सोयीस्कर जाणार आहे। नक्कीच तुम्ही घर बसल्या स्किल अपडेट करा, तुमच्या स्किल्समध्ये इम्प्रूव्हमेंट नक्कीच होईल आणि तुम्ही घर बसल्या खूप सुंदर बिझनेस करू शकता आणि खूप पुढे सुद्धा जाऊ शकता। स्प्रेडिंग प्रॉपर आपलं झालेलं आहे। आता जे स्टार्टिंगला जे वायर असतात ओपन ते एकमेकांमध्ये फिक्स करून घ्यायचे आहेत। असंच आपल्याला दोन्ही वायर स्प्रेडिंग करून घ्यायचे। दोन्ही रेडी झालेले आहेत आपले। आता यावरती आपण प्रॉपर फ्लावर फिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला जे आपण स्प्रेडिंग केलेले वायर्स आहेत त्यामधूनच वायर बाहेर काढून आणि वरच्या साईडला जेव्हा आपण वरती वायर घेतो त्यावेळेस आपल्याला पर्ल्स मध्ये लॉक करून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे आपल्याला दोन्ही फ्लावर्स प्रॉपर शेप देऊन घ्यायचा आहे. आणि यानंतर ॲज अ बेससाठी आपण सेम वायर यूज करणार आहोत. 22 गेजची वायर आपल्याला लागणार आहे. सर्वात जास्त ह्यामध्ये जर आपण वायर काही यूज केलेली असेल तर 22 गेजची वायर आहे. आणि ह्या वायरचा कलर सुद्धा जात नाही. बऱ्याच जणांना डाऊट्स असतील. आता आपण जे पर्ल्स यूज केलो त्या खालची जी वायर आहे ती 22 गेजची आहे. पर्ल्स तसंच राहिला आणि ती जी वायर आहे खाली आज आपण डबल फ्लावरसाठी अटॅच केली त्याचा जर कलर गेला तर आम्ही नंतर कसे यूज करायचं, काळजी करायची अजिबात गरज नाही आहे. तुम्हाला आपल्याकडे जे ज्वेलरी रॉ मटेरियल भेटणार आहे आणि आपण यूज करतो कस्टमरच्या ऑर्डरसाठी ते सर्व A1 क्वालिटीचं आहे. मायक्रो पॉलिशमध्ये आहे गोल्डन, तर त्याचा कलर जाणार नाही. 22 गेजची सेम वायर घेऊन ॲज अ बेस आपण रेडी करून घेणार आहोत. कारण जे आपण फ्लावर बनवलेले आहेत त्या आपल्याला बेसवरती लॉक करण्यासाठी हे असं बेस तयार करून घेणं गरजेचं आहे. वायरवरती प्रॉपर डायरेक्टली आपण त्याला फिक्स करू शकत नाही. त्यानंतर मंगळसूत्र पेंडंटची जी आपली प्रोसेस आहे, वायर घेतल्यानंतर लूप करून घेतलो आपण. त्यासोबतच एक 6 mm चा पल्स ॲड करून घेतलेला आहे आणि गोल्डन कॅप, त्यानंतर ग्रीन क्रिस्टल गोल्डन कॅप, अशी जी प्रोसेस आहे ॲज अ पेंडंटसाठी आपण करत आहोत. आणि खूप सुंदर आता दिसते, तुम्हाला दिसत असेल. आणि आपण 5 mm चा गोल्डन बीट्स यूज केलेले आहे. जे गोल्डन बीट्स आहेत ते सुद्धा आपले मायक्रो पॉलिशमध्ये आणि जे आपण बेस तयार करून घेतलेले ते आपण किती इझिली अटॅच करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल. कारण की जे आपण नंतर बेस तयार करून घेतलं त्यामुळे त्याचा जो लुक आहे तो खूप सुंदर येतो. वरती जर आपण वायरवरती त्याची प्लेसमेंट फिक्स केली असती तर त्याचा जो लुक आहे तो इतका सुंदर आला नसता. मिनिमल आणि खूप सुंदर असा लुक येतो. आणि ते आपले जे रिअल मंगळसूत्रमध्ये जे 2 वाटे असतात ते कधीही खालीच असतात, तुम्ही ऑब्झर्वेशन करा. त्याच प्रकारे आपण हे सुद्धा पेंडंट खालीच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे याचा जो लुक आहे तो खूप सुंदर इन्हान्स होतो. अजून सुद्धा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक केल्यानंतर तुमचा फायदा काय होणार की जेव्हा पण आपण यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतो त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहेत, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ स्किप होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. आणि डेली आपण खूप नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येत असतो आणि त्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होतो. जे ज्वेलरी आर्टिस्ट आहेत ऑलरेडी त्यांच्यासाठी आपण करिअरच्या नवीन संधीसुद्धा घेऊन आलेले आहोत. लास्ट टाइम आपण जे घेतलेले आहोत घर बसल्या. तुम्ही जर ज्वेलरी आर्टिस्ट असाल तर ती सुद्धा आपली टीम खूप सुंदर काम करत आहे. असे तुम्हाला वेगवेगळ्या संधीसुद्धा उपलब्ध होतात आपल्याकडून, त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा भेटत असतो. आणि बरेच आपण ट्राय करत आहोत की जे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांना खूप छान घर बसल्या मदत व्हावी, अशा प्रकारेच आपले नेहमी प्रयत्न असतात. आणि त्यासाठी तुम्हाला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपण लवकरच ई-कॉमर्सवरती बिझनेस कसा करायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट वीकमध्ये. आता सर्व आपले मंगळसूत्र पेंडंटची प्रोसेस झाल्यानंतर एक्स्ट्रा वायर कट करून घ्यायची आहे आणि लूप तयार करून घेतल्यानंतर जम्परिंगमध्ये मंगळसूत्र चेन अटॅच करायची आहे आणि मंगळसूत्र चेन ॲज अ पेंडंटला आपल्याला लॉक करून घ्यायचे आहे. इथं आपली मिनिमल आणि डेली यूजसाठी जे मंगळसूत्र आहे ते रेडी झालेलं आहे. तुम्ही ऑफिस वेअरसाठी किंवा नॉर्मल जे फंक्शन्स असतात, बर्थडे, रिसेप्शन वगैरे त्यावरती सुद्धा यूज करू शकता. आणि याच्यावरती एरिंग कुडी सुद्धा खूप सुंदर बनतात. एरिंग कुडी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. यासोबतच सेम जम्परिंगमध्ये आपण मंगळसूत्र चेन अटॅच करून घेणार आहोत आणि फिक्स करून घ्यायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. खूप सोप्या प्रकारे तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला. आय होप की तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आधीचे व्हिडिओ नक्की पहा. खूप छान व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि लवकरच ठुशीचे रिलेटेड सुद्धा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. बऱ्याच ताईंची रिक्वेस्ट होती की ठुशी आम्हाला बनवायला शिकायचं आहे, तर ते सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहोत. बिझी शेड्यूल असल्यामुळे थोडंसं टाईम मॅनेजमेंट होत नसल्यामुळे आपण थोडंसं
व्हिडिओसाठी लेट होतं, बट एव्हरी वीकमध्ये फ्रायडेला आपण लॉंग व्हिडिओ घेऊन येत असतो आणि त्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा असतो. शॉर्ट व्हिडिओ तर डेली असतातच आणि 30 डेचा जो आपला ज्वेलरी मेकिंग चॅलेंज आहे तो सुद्धा आवर्जून पहा. यूट्यूबला आणि इन्स्टाला दोन्हीकडे अवेलेबल आहेत आणि खूप छान तुम्ही रिस्पॉन्स केलेला आहे, त्यासाठी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि फायनल लुक कसा वाटतो तुम्ही स्वतःहून सांगा कमेंटमध्ये. मला तर खूप जास्त आवडला आणि मी हा माझ्या स्वतःसाठी सुद्धा एक डिझाईन तयार करणार आहे. आता हा जो डिझाईन आहे तो कस्टमरच्या आहेत, ट्विन सिस्टरसाठी बनवलेले आहेत आपण. खूप सुंदर दिसतो, खूप सुंदर. त्यांनी मला स्क्रीनशॉट शेअर केला होता. जेव्हा मी हे त्यांना शेअर केले पिक्चर्स, त्यांना खूप जास्त आवडले.